निर्माण होईल तेवढं मी असताना मानतो की देशाच्या हिताचा अशी परिस्थिती आहे. पण मग कालचा जो झेंडा फडकवला गेला तो जाणीवपूर्वक त्यासाठी कालचा दिवस निवडला गेला होता असं तुम्हाला म्हणायचं? जाणीवपूर्वक निवडण्यात आला, जाणीवपूर्वक तो करण्यात आला. म्हणून मी आपल्या सगळ्यांना असताना म्हणणार आहे की 1950चं नागपूरमध्ये केलेलं फ्लॅग होइस्टिंग याचं दूरदर्शनकडे रील्स आहेत त्या काळच्या, त्या आणि कालचं झालेलं असणारं जे आहे ते लोकांना फक्त उजाला करण्यासाठी, माहिती होण्यासाठी की ह्यांनी अजून ते भांडण मिटवलेलं नाही हे दिसतं. पण अशा पद्धतीने पंतप्रधान मोदी असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि अशा पद्धतीने मोठा धर्मध्वज जो फडकवला जातो, म्हणजे कुठेतरी हिंदू या देशामध्ये मोठा डॉमिनंट आहे हेच दाखवण्याचा उद्देश आहे का? नाही, माझं म्हणणं असं आहे की हिंदू इथे डॉमिनंट आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की यांचा पास्ट इतिहास जर आपण असताना बघितला तर इथे युतीचं सरकार असं जर म्हटलं आपण पहिलं 1935 साली 30 साली ब्रिटिश इंडिया ऍक्ट मंजूर झाला आणि त्याच्या खाली पहिले इलेक्शन झाल्या. त्या पहिल्या इलेक्शन्समध्ये युतीचं सरकार अशी जी कन्सेप्ट आली त्या कन्सेप्टमध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांचं 3 राज्यांमध्ये मिलीजुली सरकार होतं, म्हणजे अलायन्स गव्हर्नमेंट होता. त्याच्यामुळे असणारं हिंदू महासभा त्या काळची आणि त्यावेळची RSS हे दोन्ही एकच संघटन होतं. त्याच्यामध्ये काही हे नाही, दोन्ही एकच संघटन होतं, फक्त दोघांचा रोल ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये वेगळा होता. आज जो मुस्लिम द्वेष सांगत आहे तो सत्ता स्थापन होताना त्यावेळेस दिसत नव्हता अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे अशी असणारी परिस्थिती आहे. सर